महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 7वा, विषय मराठी, पाठ 9वा, वाचनाची वेळ. पाठ 9वा, वाचनाची वेळ. वर्ग 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये वाचनाची वेळ हा पाठ अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेला आहे. आता वाचनाची वेळ हा जो तुमचा लेसन आहे, हा लेसन याआधी थोडक्यात झालेला आहे, परंतु यावर डबल उजळणी म्हणून, रिव्हिजन म्हणून आपण हा पाठ पुन्हा बघणार आहोत. वाचनाची वेळ. वाचनाची वेळ की एक तुम्हाला पूर्वकल्पना सांगते की वाचनाची वेळ यामध्ये एक सोनाली आहेत आणि तिची आई आहे. सोनालीला आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही पुस्तके वाचण्याची आवड नव्हती किंवा आहे नाही, आवड नाही. मग तिला दुसरे पुस्तक वाचनाची कशी आवड लागावी या दृष्टिकोनातून आईने काय केलं, तिला सवय लागावी या दृष्टिकोनातून आईने तिला एक म्हणजे विचारलं की मला दुसऱ्या शाळेमध्ये एक काहीतरी गोष्ट सांगायची आहे, म्हणजे भाषण करण्यासाठी मला बोलवलेलं आहे आणि मला तिथे एक गोष्ट सांगायची आहे. मग गोष्ट सांगण्यासाठी तू मला एखादी यातली गोष्ट समजावून सांग, म्हणजे जेणेकरून मी त्या ठिकाणी ती गोष्ट सांगू शकेन. अशा खूप साऱ्या गोष्टी तिने वाचल्या, परंतु तिला म्हणजे एकही गोष्टीचा तिला निष्कर्ष सांगता आला नाहीत. त्यावर ती म्हणाली की आई तू कोणती पण गोष्ट सांग. त्यावर आईसुद्धा तिला म्हणाली की मला तू जे गोष्ट सांगशील तेच गोष्ट मी तिथे सांगेल. आणि मग असं करता करता तिला अवांतर पुस्तकं वाचण्याची काय लागली, सवय लागली. आणि मग तिला अशा कितीतरी गोष्टी ती आईला सांगू लागली. त्यावेळेला आईनं म्हटलं की मला इतक्या सगळ्या गोष्टी तर नको आहे, परंतु मात्र मला एकच गोष्ट गरजेची आहे. आणि ती त्यावरला पूर्णपणे निष्कर्ष काढून सांगत होती. तर आता आपण पाहू की या पाठामध्ये काय आहेत, सोनाली कशा पद्धतीने तिला वाचनाची आवड लागतात, सवय लागतात, त्या आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. वाचनाचे वेळ. लेखिका आहेत आशा पाटील. जन्म झाला 1976 मध्ये. विविध वृत्तपत्रे व मासिकांतून लेखन. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केलेले आहे. की सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केलेले आहे. की याच्यावरूनच आपल्याला आता समजलं असेल की सोनालीने अवांतर पुस्तके वाचावी किंवा वाचन करावे यासाठी जे तिच्या आईने केलेले प्रयत्न आहेत, ते प्रयत्न केल्याच्या नंतर ते कसे सक्सेस झाले, कसे सफल झाले याचे वर्णन लेखिकेने या प्रस्तुत पाठात केलेले आहे. चला तर मग
या पाठामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. ही गोष्ट तर तुम्हाला पण आहे, तुमच्यासाठी लागू पडते की आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. TV, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. व्हिडिओ गेम, मोबाईल, कम्प्युटर आणखी TV या सर्वांशी तुमची काय झालेली आहे, मैत्री झालेली आहे. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांत व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. सोनालीला सुद्धा या तुमच्यासारखी सोनालीला सुद्धा तुमच्यासारखेच TV, व्हिडिओ गेम, मोबाईल वगैरे वगैरे कम्प्युटर आवडत होतं. तिला सुद्धा अवांतर पुस्तके वाचण्याची काय नव्हती, आवड नव्हती. तिची आई अन मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईला आणि तिच्या भावाला वाचनाचे सवय नाहीच, तर त्यांना एक काय लागलेलं होतं, वेड सुद्धा लागलेलं होते. बरोबर, वाचनाचे वेडच नाही तर त्यांना सवयच नाही तर वेड सुद्धा लागलेलं होतं. वेड म्हणजे काय मग? आता इथं वेडाचा शब्द काय पागल म्हटलेला आहे का? नाही. त्या गोष्टीचा ध्यास, त्या गोष्टीची आवड, बरोबर, त्याला इथं म्हटलेलं आहे वेडच लागलेले होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईनं काय केलं की बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. तिच्या आईचं असं मत होतं की 2-3 पाने तिने कुठल्याही अवांतर पुस्तकाचे वाचावीत असं तिचं मत होतं. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. ती काय म्हणते आई सोनालीला की सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलेलं आहे. त्यामुळं मला त्या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहे, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. मला खूप गोष्टी माहीत आहे, पण कोणती गोष्ट सांगू ते काही कळत नाही. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी
असं मला वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. तू यातली एक छानशी गोष्ट मला काय करून दे, निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. मी तीच गोष्ट काय करेन, शाळेत सांगेन. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेलं आठवलं की आपण सर्वांना मदत केली पाहिजे. आपण सर्वांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. बाईंनी सांगितलेलं होतं सोनालीला की आपण सर्वांची काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि त्याची सुरुवात कुठून करायची आहे, घरापासून करायची आहे. कुठून केली पाहिजे, या मदतीची सुरुवात घरापासून केली पाहिजे. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच. मदत केल्याने काय होते, आपल्याला तर आनंद होतोच. पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. आपल्याला तर आनंद होतोच, परंतु दुसऱ्याला सुद्धा आपण काय देऊन जातो, आनंद देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. तुम्ही घरी कोणकोणती मदत करता, त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील. सोनालीने काय केलं, बाई काय म्हणत होत्या की तुम्ही सर्वांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि त्या मदतीची सुरुवात कुठून केली पाहिजे, आपल्या घरापासून केली पाहिजे. त्यामुळे काय होतो, तुम्हाला तर आनंद मिळतोच, परंतु दुसऱ्याला सुद्धा आनंद किंवा समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता, तुम्ही घरी व इतर ठिकाणी कोणती मदत करता, ते काय करा, पुस्तकामध्ये नोंदी करा आणि त्या दर शनिवारी दाखवा. सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या. सोनालीने काय केलं, आतापर्यंत ज्या बऱ्याच नोंदी आहेत त्या नोंदी वहीत करून ठेवल्या. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. आणि आतापर्यंत तर तिनं सर्वांना मदत केलीच, परंतु आता कोणाला मदत केली होती, तिच्या आईला मदत केली होती. त्यामुळे काय झालं की बऱ्याच ज्या नोंदी आहेत त्या तिने तिच्या बुकामध्ये तर केल्या होत्याच, परंतु आता ही जी आईला केलेली एक नवीन मदत आहे, ती नवीन मदत सोनालीने आपल्या बुकमध्ये करून ठेवलेली होती. आणि तिला वाटलं की बाई देखील आपले सर्वांसमोर काय करील, कौतुक करतील.
शाबासकी देतील या विचाराने ती पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. तिला वाटले की बाई आता आपलं कौतुकही करील सगळ्यांसमोर आणि शाबासकी सुद्धा देईल. या उद्देशाने, या दृष्टिकोनाने तिने काय केलं, बाईच्या हातातले पटकन पुस्तक, म्हणजे बाई तिला आता शाबासकी देणार किंवा तिला वाटलं की बाई आता आपले सगळ्यांसमोर कौतुक करणार, म्हणून तिने काय केलं, पटकन हो म्हटलं आणि आईच्या हातातले पुस्तक घेतले. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. सोनालीच्या आईने तिला जे पुस्तक दिलं त्या पुस्तकात छोट्या छोट्या काय होत्या, कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी ही तिला कळेना. एवढ्या मोठ्या कथांच्या पुस्तकातले नुसतं कथेंचे नाव वाचून कोणती कथा सांगावी, कोणती कथा निवडावी किंवा सांगावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. शेवटी तिने काय केलं, नाईलाजाने एक एक करून किती कथा वाचल्या, 10 कथा वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. अवघ्या किती तासात, 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते. प्रथमतः काय झालं, तिला फार कंटाळवाणे वाटलं होतं. पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहेत याविषयी उत्सुकता वाटू लागली. ती जसजशी ती एक एक कविता वाचू लागली तसतशी तिला पुढल्या कथेमध्ये काय आहेत तिला उत्साह यायला लागला. म्हणजे पुढल्या कथेमध्ये काय राहील, काय आहेत, कशी असेल, या सगळ्यांचं काय तिला उत्साह निर्माण झाला किंवा उत्साह वाटू लागला. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळलेच नाही. तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळलेच नाही. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. कथा तर सगळ्याच आवडल्या, परंतु त्यातली कोणती निवडावी हे समजेना. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. ती आईकडे गेली व आपल्या समोरील तिला जी समस्या आली ती समस्या तिच्या आईला तिने सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. पहिले तिला कथा वाचायला सांगितल्या. ते झाल्याच्या नंतर मग तिच्या आईने तिला त्याच कथेचा थोडक्यात सारांश सुद्धा एका पेजवर लिहायला सांगितला. खरे तर आज लिहायला सांगितला. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेनाच. जेव्हा छोट्या छोट्या कथा होत्या, त्या छोट्या छोट्या कविता 1-2 ज्या होत्या सुरुवातीच्या, त्या वाचताना तिला पटकन सारांश लक्षात आला. परंतु मात्र ज्या समोरच्या कथा होत्या त्या कथेचा सारांश पटकन लक्षात येत नव्हता किंवा आठवत नव्हता.
तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. तिने काय केलं, आईला सांगितलं की मी पुन्हा काय करते, एकदा तरी पुस्तक वाचते. आता तिला माहीत होतं की आपल्याला तो जो निष्कर्ष आहे किंवा आपल्याला तो जो सारांश लिहायला सांगितलेला आहे, तो सारांश तिला पुढच्या कथेचा आठवत नव्हता. म्हणून तिने आईला काय म्हटलं की मला पुन्हा काय करायचं आहे, पुस्तक वाचायचं आहे. खरे तर आज घरात आजी, आजोबा, दादा, बाबा, काकू, काका या साऱ्यांना सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. आज काय झालं, सोनालीकडे पाहून सगळ्यांना नवल वाटत होतं. घरात असणारे जी आजी आहे, आजोबा आहे, बाबा आहे, दादा आहे, काकू आहे, काका आहे, या साऱ्यांना सोनालीकडे पाहून काय वाटत होतं, नवल वाटत होतं. आता तिने एक पान घेतले. आता झालं पुस्तक वाचून, डबल पण पुस्तक वाचलं. मग आता काय केलं, आता तिने एक पान घेतले. त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे हे थोडक्यात लिहिले. आता तिने काय केलं, एक पान घेतलं, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय लिहिलेलं आहे तो थोडक्यात सारांश त्या ठिकाणी तिने लिहिला. बघता बघता तिचे पान भरले होते. बघता बघता काय झालं, तिचे ते सारांश लिहायला जे पान दिलं होतं ते पान भरलं. ती पळतच आईकडे गेली. ती पळतच कुठे गेली, आईकडे गेली अन तिने आईला ते पान दाखवले. ती पळत 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 कुठे गेली, आईकडे गेली आणि ते पान तिने तिला दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईला हे सगळ्या गोष्टी पाहून तिला काय वाटलं, कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आईने काय केलं, तिचा जो आनंद आहे, तिचं जे कौतुक आहे ते कौतुक सगळ्यांपुढे केलं. आजी, आजोबा, दादा, दादी, काका, काकू, जे काही होते, बाबा वगैरे सर्व त्यांच्यासमोर केल्यामुळे तिचा जो आनंद आहे तो आनंद गगनात मावत नव्हता. शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले. काल शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली. पहा की मी आईला कशा कशा पद्धतीची मदत केली ते सुद्धा तिने सांगितलं. आणि तिला एक कथासुद्धा शाळेत गेल्यानंतर ऐकवली.